नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी समाज कल्याण विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, झारखंड राज्याची राजधानी कोणती? झारखंड राज्याची राजधानी कोणती? तर रांची ही झारखंड या राज्याची राजधानी आहे। ऑप्शन बी हे योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात? महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात? तर विभागीय आयुक्त। ऑप्शन सी हे या ठिकाणी योग्य आहे। ऑप्शन सी हे या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली? संयुक्त महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? तर महाराष्ट्रात एकूण 25 जिल्हे होते। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता घटक ओझोन वायूस हानिकारक आहे? खालीलपैकी कोणता घटक ओझोन वायूस हानिकारक आहे? तर या ठिकाणी ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। क्लोरोफ्लोरोकार्बन हा घटक ओझोन वायूस हानिकारक आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, गुरु शिखर हे टिंबटिंब पर्वतातील उंच शिखर आहे। गुरु शिखर हे टिंबटिंब पर्वतातील उंच शिखर आहे। तर आरिवली पर्वत या ठिकाणी सी हे ऑप्शन योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? तर या ठिकाणी कर्करोग होतो। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर विदर्भ। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। विदर्भ ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर नाशिक या ठिकाणी आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, स्क्वेअरवी हा आजार टिंबटिंबच्या अभावामुळे होतो। स्क्वेअरवी हा आजार टिंबटिंबच्या अभावामुळे होतो। तर या ठिकाणी बी हे ऑप्शन योग्य आहे। एक्सकॉरिक ॲसिडच्या अभावामुळे स्क्वेअरवी हा आजार होतो। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग केला जातो। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण 12 नंबरचा, द्रोणाचार्य अवॉर्ड खालीलपैकी कोणाला दिला जातो? द्रोणाचार्य अवॉर्ड खालीलपैकी कोणाला दिला जातो? तर या ठिकाणी सैनिक यांना द्रोणाचार्य अवॉर्ड दिला जातो। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? भारतातील सर्वात लांब धरण कोणते? तर हिराकुंड हे धरण भारतातील सर्वात लांब धरण आहे व ते ओडिशा या राज्यामध्ये आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। हिराकुंड ओडिशा या राज्यामध्ये। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? तर या ठिकाणी सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। 307.70 लाख हेक्टर इतके महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे।
307.70 लाख हेक्टर इतके आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा कोणता? महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा कोणता? तर मुंबई शहर हे महाराष्ट्रात सर्वात क्षेत्रफळाने छोटा जिल्हा आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग आपण नेहमी पाहू शकतो? पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग आपण नेहमी पाहू शकतो? तरी या ठिकाणी 59% भाग आपण पृथ्वीहून चंद्राचा पाहू शकतो। या ठिकाणी बी हे ऑप्शन योग्य आहे। प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, विधवा आश्रमाची स्थापना कोणी केली? विधवा महिला या आश्रमाची स्थापना धोंडो केशव कर्वे यांनी केली। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात नगरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रात नगरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? तर 45.22% इतके महाराष्ट्रात नगरी लोकसंख्येचे प्रमाण आहेत। 45.22%। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे? मराठी व्याकरणामध्ये कोणता वर्ण स्वतंत्र वर्ण मानला आहे? तर ल हा शब्द वर्ण स्वतंत्र मानला आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते? तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर तळे या शब्दाचे अनेक वचन आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, दोन नद्यांमधील प्रदेश टिंबटिंब दुआब हे असा होईल। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते? तर विश्वास, एकता, बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे, उत्तराखंड या राज्यामध्ये। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। जर्मनी देशाची राजधानी कोणती? जर्मनी या देशाची राजधानी कोणती? तर बर्लिन ही जर्मनी या देशाची राजधानी आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, जगातील सर्वात लांब नदी कोणती? जगातील नाईल ही सर्वात लांब नदी आहे। जगातील नाईल ही सर्वात लांब नदी आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे खारे पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खारे पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर आहे, ओरिसा या राज्यामध्ये आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, संगणकीय भाषेत WWWचा अर्थ काय? संगणकीय भाषेत WWWचा अर्थ काय? तर या ठिकाणी बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। वर्ल्ड वाईड वेब असे संगणकीय भाषेत WWWचा अर्थ होईल। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले? पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले? तर 1914 ते 1918 या कालावधीमध्ये पहिले महायुद्ध झाले। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 31 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे टिंबटिंब यांनी निश्चित केली आहे। कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे टिंबटिंब यांनी निश्चित केली आहे। तर या ठिकाणी बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। दमणगंगा ते तेरेखोले नदीपर्यंत कोकणची दक्षिण उत्तर सीमा अनुक्रमे दमणगंगा ते तेरेखोले नदीपर्यंत निश्चित केली आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 32 नंबरचा असा आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण 32 नंबरचा प्रश्न कव्हर करणार आहोत। महाराष्ट्राला सुमारे टिंबटिंब किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे। तर या ठिकाणी 720 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्राला समुद्र सागरी किनारा लाभला आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 33 नंबरचा असा आहे मित्रांनो, टिंबटिंब हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे। टिंबटिंब हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे। तर आरिवली हा पर्वत। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 34 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते
भूरूप हिमनदी निर्मित नाही. खालीलपैकी कोणते भूरूप हिमनदी निर्मित नाही? तर या ठिकाणी व्ही आकाराची दरी ही भूरूप हिमनदी निर्मित नाही. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 35 नंबरचा असा आहे मित्रांनो. या ठिकाणी 35 नंबरचा प्रश्न आपण पाहत आहोत. मंडल धरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मंडल धरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ओरिसा या राज्यामध्ये मंडल धरण प्रकल्प आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर मित्रांनो, राज्यामध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने व समाज कल्याण विभागाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे PYQ क्वेश्चन, IMP क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक, करंट अफेअर, GK, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण विषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपणास MR अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. नमस्कार.